तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा SP प्रोडक्शनमध्ये. तर काय चाललं आहे हे तुम्हाला जर समजायचं असेल तर हा ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. आणि चला तुम्हाला आधीपासून दाखवतो काय चाललं आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा SP प्रोडक्शनमध्ये. आणि आज आमच्या सर्वांच्या लाडक्या प्रिन्सिपल म्हणजे आमच्या रेणुका मॅम या काही कारणामुळं 2 ते 3 वर्षासाठी सुट्ट्यावर जात आहे. तर त्यांचा आज फेअरवेलचा आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे. तर शेवटपर्यंत बघा तुम्ही. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मान्य आहे की आज क्वालिटी जास्त एवढी भारी नसेल ब्लॉगची, पण या ब्लॉगची क्वांटिटी खूप म्हणजे खूप महागचा दिवस होता आजचा आमच्यासाठी. क्वालिटी जरी पण भारी नसेल पण खूप महाग दिवस होता आमच्यासाठी. नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले. बघू शकता मित्रांनो, सर्व स्टुडंटने मॅडमसाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि आता सर्व स्टुडंट मॅमला गिफ्ट देत आहेत. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, पुराना मानो बात का ये प्यार है गिला नहीं. अभी न जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. अभी ना जाओ छोड़कर. आणि हे बघू शकता तुम्ही आमच्या क्लासमधल्या मुली कशा खुश आहेत, कशा नाचत आहे. पण काहीच वेळात हे चेहरे, हसरे चेहरे वेगळ्याच चेहऱ्यामध्ये रूपांतर होणार आहे. ते पण दाखवतो तुम्हाला. बहार बन के छाए हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा. ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे. सर्वात सिनियर मॅडम आहेत आपले रेणुका मॅडम, आणि की आमची सर्वात फेवरेट मॅडम आहेतच. आम्हाला आता थांबवणारा कोणीच नाही, म्हणजे तुम्ही इथं नको जा तिथं नको जा. अरे इकडं रागी थांबत नाही तितकं मॅडम थांबवलं. मॅडम या लवकर परत या, आम्ही तुम्हाला भेटायला येतो. कधी पण जेव्हा पण आम्हाला आठवण आली आम्ही तुम्हाला भेटायला येतो. जेव्हापासून आम्ही फर्स्ट इयर मध्ये आलो होतो ना, तर मॅमच आम्हाला सांभाळून घ्यायच्या. सगळं काही आमचं मॅमच बघायच्या. जेव्हा पण आम्ही म्हणजे घरी राहायचो ना, तर मॅमचाच पहिले कॉल यायचा आम्हाला की तुम्ही कॉलेजला या. आणि काही पण चुका झालं ना तर पहिले मॅमच लहान बहिणीसारखं सांगतात. आम्हाला टीचर सारखं कधीच त्यांनी हे केलं. म्हणजे आमचं बोलण्याचे त्यांचं सगळं एका छोट्या बहिणीसारखं समजून सांगितलं. सगळं आम्हाला सपोर्ट करणेच केलेलं आहे. जेव्हापासून आम्ही इथं आलो तेव्हापासून आम्हाला दुसरे टीचर तर माहीत नव्हते, पण दीपा मॅम तर त्यांच्या कॅबिनमध्येच राहायचं. पण जास्त वेळ रेणुका मॅम सोबतच गेलेला आहे. सर्वात लाडक्या मॅम आणि सर्वात सिनियर मॅम म्हणजे रेणुका मॅम त्यांचा आज फेअरवेल आहे. त्यांच्या व्यक्तित्वामुळे कॉलेजला सुरू चाललेले. तर त्यांचा बॉन्ड आणि आमचा बॉन्ड असा होता की ते त्यांचा जो फर्स्ट डे होता ना, तो आमचा पण फर्स्ट डे होता. आणि तेव्हापासून तर आमचं स्वतःच झालेलं आहे. आम्ही किती ॲव्हरेन्सी केली, किती आमचे वाद झाले ना, तरी मॅमने आम्हाला स्वतःहून समजून घेतलेलं आहे. आम्हाला पर्सनली जे मार्गदर्शन वगैरे असं
हसायला करून तू. मला एवढं येत नाही. आणि आता हे आमच्या दुसऱ्या फेवरेट मॅडम. आज आपल्या रेणुका मॅमचा गळच का तर असं नाही की शेवटचं ते नंतर येणार नाही. आपण सगळी अशी अपेक्षा करू की तुम्ही इथे असेपर्यंत मॅम येतील. अभी न तर जाओ मग आता जेवढं मॅमचा आमचा ते कॉन्टॅक्ट काही जास्त दिवसाचं नाही फक्त मला असं वाटतं मॅम 8 महिने का 9 महिने झाले आम्हाला पण. व्हेरी व्हेरी नमस्कार सर. जय हो. त्यांचे विचार आणि माझे विचार खूप लवकर जुळले. बोलायला पण मी कोणाला जास्त बोलत नाही. माझा स्वभाव खूप शांत आहे. पण रेणुका मॅम सोबत मी एकदम प्रिन्सिपल मॅडम रेणुका मॅम यांना आज आपण निरोप देतो. त्याच्यासाठी आपण इथं सगळे एकत्र जमलो आहोत. मॅडम बद्दल मॅडमकडे खूप सारं मी शिकलेली आहे. माझा फर्स्ट टाइम होता इथे ॲज अ टीचर. जेव्हा मी आले होते ना तेव्हा स्टार्टिंगला जो फर्स्ट डे होता ना तेव्हाच मॅडमने माझ्याकडे क्लास कोऑर्डिनेटर दिलं होतं. ते सगळं नवीन होतं कारण क्लास कोऑर्डिनेटर करायचं. मदत तुम्हाला विजिट करायला आमच्याकडे यावं कोणते प्रोग्राम आणि मला ते थांबावं लागेल ना आम्हाला. मी इथेच येणार आहे टीचर म्हणून. आवडेल जर माझे स्टुडंट माझ्याच कॉलेजला टीचर म्हणून आले ना तर सगळ्यांची मनं भरून येतील आणि एवढं प्राऊड तर कोणालाच फील होणार नाही जेवढं मला होतं. ते फर्स्ट बॅच माझ्या हातात जाईल. माझी जॉईनिंग डेट होती 9 सप्टेंबर. तेच जॉईनिंग डेट माझ्या फर्स्ट बॅचची होती 24-25 बॅचची. मी तर नव्हतो. कॉलेजची लकी बॅच फर्स्ट बॅच जे म्हणता ते सगळं कमी टाकून बॅचसाठी. तर मी त्या ॲज अ ट्युटर म्हणून लागली आणि मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम टीचिंगचा जॉब केला. मी लहानपणी स्वप्न बघितलं होते नाही का. मला कॉलेज शाळेत विचारलेलं की काय बनणार मोठ्यापणी काय बनणार. मी टीचर करायची पण काही कारणास्तव नाही झालं. डीएड बीएड हे ते काही झालं नाही केलं. नर्सिंगला ऍडमिशन घेतलं नर्सिंग झालं. पण देव पण बघा ना कुठून कोणती गोष्ट आणून आपल्या समोर टेकवतो. मला चान्स आला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तुमच्यासोबत राहण्याची. इथे येऊन माझा ट्युटरचा फर्स्ट डे. मला एक्सपिरियन्स नव्हता. मी पहिल्या दिवशी खूप प्रिपरेशन केल्याने हे शिकले माझं कोणत्याही ओरडलं तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं. मी तुम्हाला शुभेच्छा देते की तुम्ही पुढच्या लाईफ मध्ये सक्सेस व्हा. लवकर जेएनएम 3 वर्षाचे 3 वर्षाचं सक्सेस व्हा. गव्हर्नमेंटला लागा असेल तुमच्या ह्याच्यामध्ये नशिबामध्ये किंवा मेहनतीचं फळ आपल्याच कॉलेजला ड्रॉइंग खाते बघायला. तर बोललो होतो ना मित्रांनो आमचे हसरेचे काही वेगळ्या चेहऱ्यामध्ये रूपांतर होणार आहे. बघू शकता तुम्ही प्रत्येक विद्यार्थी आता रडतोय. अभी अभी तो आए हो बहार बन के छाए हो. हवा जरा महक तो ले नजर जरा बहक तो ले. ये शाम ढल तो ले जरा. ये शाम ढल तो ले जरा ये दिल संभल तो ले जरा मैं थोड़ी देर जी भरूं नशे के घूंट पी तो लो नशे के घूंट पी तो लो अभी तो कुछ कहा अभी जाओ छोड़ आणि आता हा सर्व टीचर लोकांनी ठेवलेला आहे प्रोग्राम. पहिले आम्ही ऑर्गनाईज केला होता आणि आता हा टीचर लोकांनी ठेवलेला आहे. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी. उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे संचालक आदरणीय सुनील भगरे सर तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर श्रीनाथ गोपनारायण सर
उपस्थित सर्व मान्यवर मला आनंद होतोय की एवढ्यांची पण माझ्यामुळे सगळेजण माझ्यासाठी एवढं छान नाही का बॉन्डिंग झालंय आपलं सगळं माझ्यासाठी एवढं रडले मला विशेष वाटतं की एवढं माझ्यासाठी रडते रिअली तेच वाटलंय का प्रत्येक वेळा त्यांना टोकलंय ओरडली बोलली सर सांगतात त्याप्रमाणे ते इफेक्ट झाले की ते नाही माहिती पण मी ओरडली नक्की असं काहीच नाही सगळ्यांना नाही ओरडलंय ते काय म्हणतात त्याला ते वातावरणात राहिलेले नसतात कधी त्यांचं कोणी कोणाचा ओरडा खाल्लेला नसतो किंवा कोणाला ओरडण्याची सवय नसते शांत कसं नेचर असतं माझं नेचर पण इथे आल्यानंतर मी जास्त बोलते झाली ते सांगायला हरकत नाही कारण मी जेव्हा नवीन जॉईन झाले तेव्हा सगळ्यांनीच एक्सपिरियन्स घेतलाय की मागच्या वर्षी सांगितलं मी जास्त बोलत नव्हती खूप शांत होते मला आई असेल दादा सगळंच बोलायची काम खूप शांत आहे जरा बोलत जा आमच्याकडे येत जा असं मला नाही वाढली गेली तसं माझं नेचर जरासं चेंज होते या कॉलेजने मला आतापर्यंत खूप काही दिले मी ते ट्युटर म्हणून जॉईन झाले होते की मला शिकवेल असं नाही का माझ्या लाईफचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता कॉलेजला शिकवण्याचाच माझा पहिला एक्सपिरियन्स होता पहिलं लेक्चर माझं सेकंड इयरचं बॅचलर झालं होतं त्यांची पहिली बॅच त्यांची 9 डिसेंबर जॉईनिंग डेट माझी पण 9 डिसेंबर 9 सप्टेंबर सॉरी जॉईनिंग डेट होती आमच्या दोघांची त्यांच्या क्लासचं पहिलं लेक्चर माझं होतं मला रात्रभर टेन्शन बघ यांना काय शिकवू जाऊन काय येईल मला माझ्या साईडचे माझ्यापेक्षा मोठे असे विद्यार्थी त्यांना मी काय शिकवू याच्यासमोर काय माझं फर्स्ट डे छान गेला त्यांच्याशी बोलले त्यांनी मला कॉपरेट केलं नाही का जराशी घाबरलेली मी पण आल्यानंतर रिलॅक्स वाटलं आपली इच्छा कुठेतरी पूर्ण झाली तसं मला लहानपणी विचारायचं सर तुला काय करायचं टीचर पडायचं काही कारणास्तव मजबुरी येते आणि काहीतरी टर्निंग पॉईंट येत नाही मग आपण आपलं डिसिजन चेंज करतो तसं मी केलं नर्सिंग केलं मला माहिती नव्हतं नर्सिंगमध्ये मी नंतर माहिती पडलं चेंज होत गेल्या गोष्टी आणि मला देवाने चान्स दिला की तू शिक्षक होऊ शकते तू पूर्ण करू चान्स देवाने देऊ किंवा सरांनी देऊ माझ्यासाठी चान्स होता शाळा वगैरे त्याचा फायदा म्हणून जॉईन झाले तुम्ही सगळ्यांसोबत राहिले मला शिकवता मी खूप काही शिकले माझ्यामध्ये काही कॉन्फिडन्स नव्हता मला बोलण्याची हिंमत नव्हती स्पेस द्यायची तर बिलकुल नव्हती आतापर्यंत मला एवढी स्पेस दिलेली होती आता काही कोर्स करतो कुठे कवर करू शकतो कवर करू शकतो असं सांगतो कोचिंग असतं ना ते तपासून पण सांगतो बोल तुला कधी जमेल तुला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कधी जमेल तुला हे कधी जमेल ओव्हरशील कधी तू स्वतःसाठी लढत जा स्वतःचा हक्क घेत जा स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे तुझे विचार तू ठामपणे मांडत जा या सगळ्या गोष्टी मला इथं बोलायला शिकायला मिळाल्या सरांकडे अजून सांगायचं सरांबद्दल तर सगळ्यांची माझं एक वेगळंच बॉन्डिंग होतं मी आल्यानंतर माझी अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही झोपला आहे आता आपला ब्लॉग पण संपून गेला आहे. तर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अभी अभी तो आए हो बहार बन के